बोलल्याप्रमाणे पूर्वपीठिका मजबूत करण्यासाठी तात्या ग्वाल्हेरला गेले. उठावाला अनुकूल असलेल्या सैन्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनीही सहकार्याचे आश्वासन दिले. तात्या कालपीला परत आले. 7 मे 1858 सेनापती सर व्ह्यू रोज जय्यत तयारीनिशी कूंचवर चालून आला. पूर्ण स्थैर्य लाभलेले नसल्याने पेशवा फौज पराभूत झाली. कसंही करून स्वतःच्या आधारासाठी कालपी वाचवणे हे क्रांतिकारकांचे ध्येय होते. तर त्याच कालपीतून त्यांना हुसकावून त्यांचा भक्कम आधार नाहीसा करणे हा सर व्ह्यू रोजचा मुख्य उद्देश होता. तो आपल्या उद्देशात सफल झाला. म्हणून इंग्रज सरसेनापती कर्नल मॅवस्केक त्याच्यावर मनापासून खुश झाले. त्याने रोजच्या मदतीसाठी फार मोठी फौज मध्य हिंदुस्थानात पाठवली. कूंचला जो पराभव झाला त्याचे कारण होते, वास्तविक पेशव्यांची सैन्य शक्ती भरपूर होती, परंतु त्यांच्या सेनेचे अनेक सेनानायक त्यांच्यात ऐक्याचा अभाव होता. प्रत्येक जण मनात येईल तसे वागायचा, आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय घ्यायचा. सैन्यात बेशिस्त बोकाळली होती. इंग्रज सैन्याची स्थिती त्याच्या विरुद्ध होती. ते अतिशय शिस्तबद्ध होते. त्यांच्यावर फक्त एका व्यक्तीचे म्हणजे व्ह्यू रोजचे नियंत्रण असे. ते कसे एका सूत्रात गुंफल्यासारखे वागायचे. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या तीक्ष्ण दृष्टीने ही त्रुटी हेरली. त्यांनी ती रावसाहेब, तात्या आणि इतरांच्या लक्षात आणून दिली. त्या काहीशा नाराजीने म्हणाल्या, शत्रूवर विजय मिळवण्यासाठी केवळ भरपूर सैनिक शक्ती असून भागत नाही. त्यांच्यात देशभक्तीची उर्मी आणि आपल्या वरिष्ठाप्रती आदर भावना तसेच निष्ठा असली पाहिजे. हा निकष लावून तपासणी केली तर आपले कमीत कमी अर्धे सैन्य घरी पाठवून द्यायच्या लायकीचे आहे. म्हणून आता एकच उपाय, सर्वजण परस्परांशी समन्वय साधून व्यवस्थित युद्ध करा. नाहीतर इंग्रजांसारख्या चाणाक्ष शत्रूकडून आपला नितपात व्हायला वेळ लागणार नाही. कूंचच्या विजयानंतर व्ह्यू रोजची हिंमत जास्तच वाढली. तो आता आरामाने कालपीकडे सरकू लागला. सेनापती व्ह्यू रोज आणि कर्नल मॅक्सवेलचे 2 सेनासागर एकत्र आलेले. सोबतीला लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफा, प्रचंड दारुगोळा. गुप्तहेरांकडून तात्यांनी सर्व माहिती काढून घेतली. नंतर ते रावसाहेबांना आणि महाराणींना म्हणाले, प्रसंग मोठा गंभीर आहे. शत्रू आपल्याला कालपीतून बाहेर काढण्याच्या इराद्याने मोठ्या लव्याजमासह येतोय. तुम्ही दोघे तातडीने येथून निघून गोपाळपूरकडे चला. इंग्रजांना हुलकावणी देऊन सैन्यासह मीही तिकडे येतो. आपण जयाजीराव महाराजांना क्रांतिकारकांच्या उठावाची पार्श्वभूमी, स्वरूप आणि अंतिम उद्देश समजावून सांगू. त्यांनी साथ दिली तर आपले काम बरेच सोपे होईल. आता ग्वाल्हेरचीच तेवढी आशा राहिली आहे. गोपाळपूर ग्वाल्हेर पासून 46 मैलांवरचे एक तत्कालीन पण महत्वपूर्ण शहर होते. 22 मे 1858 कालपीच्या कब्जासाठी निर्वाणीचे दिवस. रावसाहेबांना आणि महाराणींना तात्यांनी सुरक्षितपणे गोपाळपूरकडे रवाना करून दिले. पण त्यांचा प्रवास सुखाचा होणार नव्हता. महाराणीसोबत केवळ 250 स्वार देण्यात आले होते. त्यांनी त्यांची 5 तुकड्यात विभागणी केली. रामचंद्रराव देशमुख, गुल मोहम्मद, रघुनाथ सिंह यांना एक एक तुकडी प्रमुख केले. एका तुकडीच्या त्या स्वतः मुख्य झाल्या. जुही आणि मुंदरला त्यांनी स्वतः बरोबर ठेवले. रावसाहेबांचा कुटुंब कबिला त्यांच्या बरोबरच होता. आता त्यांना पानपूरला किंवा कालपीला ठेवणे धोक्याचे होते. रावसाहेब आणि महाराणी निघून गेल्यावर तात्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कारण त्या दोघांची आणि पेशव्यांच्या परिवाराची चिंता तात्पुरती का असेना दूर झाली. त्यामुळे निश्चिंत होऊन किल्ला रेखी इंग्रज सैन्यावर तुफानी हल्ला चढवला. निकराची झुंज दिली.
इंग्रज सैन्य अस्ताव्यस्त होऊन पळत सुटले. प्रत्येक युद्धात सतर्क राहणारा व्ह्यू रोज आताही गाफील राहिलेला नव्हता. त्यानं मोठ्या तोफा स्वतःच्या निगराणीत ठेवल्या होत्या. ब्रिगेडियर स्टुअर्ट हलक्या तोफांवर देखरेख करीत होता. आपले सैनिक युद्धाचे मैदान सोडून पळ काढतायत हे लक्षात येताच रोजने आदेश दिला, फायर. इंग्रजांनी एक साथ लहान मोठ्या तोफांना बत्ती दिली. तसे तात्यांनीही हे गृहीत धरलेलेच होते. आपले सैन्य युद्धात उतरवण्याआधीच त्यांनी किल्ल्यावरचा खजिना, पैसा अडका आणि आवश्यक ते साहित्य तेथून हलवून किल्ला रिकामा करून ठेवला होता. इंग्रज सेनापतींना मात्र याची कल्पना नव्हती. इंग्रजांकडून तोफांचा मारा सुरू होताच तात्यांनी आपल्या सैन्याची हानी होऊ न देता त्याला माघार घ्यायला लावली. इंग्रजांना चुकांडी देऊन आपल्या नेतृत्वाखालील सैन्यासह गोपाळपूरची वाट ठरली. गोपाळपूरला पोहोचून त्यांनी रावसाहेबांची आणि महाराणींची भेट घेतली. कालपीला झालेल्या युद्धाची सविस्तर माहिती त्यांना सांगितली. कालपीसारखे महत्वाचे सुरक्षित ठिकाण हातातून सुटल्याने क्रांतिकारकांची अवस्था तशी कठीणच झाली होती. त्यांचा आधार तुटला होता. स्वातंत्र्य लढा चालू ठेवणे व पुढील इतर हालचालींसाठी एखादे महत्वाचे ठाणे ताब्यात असणे आवश्यक होते. त्या दृष्टीने सर्वजण एकत्र बसून विचार करू लागले. इकडे व्ह्यू रोजचा युनियन जॅक हिंदुस्थानच्या जास्तीत जास्त प्रवेशद्वारावर फडफडू लागला होता. रोजने नर्मदेच्या उत्तर भागातून कालपीपर्यंतचा प्रदेश आपल्या नियंत्रणात आणला. नर्मदेच्या उत्तर पूर्व भागावर ताबा प्रस्थापित करीत सेनापती विटलॉक व्ह्यू रोजला कालपीत येऊन भेटला. राजपुतान्याकडून कर्नल स्मिथ व त्याच्या सैन्यासह आग्रा ग्वाल्हेरच्या दिशेनं चालून येत होता. उठावात भाग घेणाऱ्यांची माहिती सांगणाऱ्या किंवा त्यांना पकडून देणाऱ्यांना इंग्रज सरकारतर्फे पुरस्कार दिले जाणार असल्याची पत्रके सर्वत्र वाटली जात होती. गोपाळपुरात सविस्तर चर्चा झाली. सेनापती तात्या टोपे आणि महाराणींच्या मते पुढचा तळ ग्वाल्हेरला देणे सोयीस्कर राहील असे चर्चेतून पुढे आले. ग्वाल्हेरचा किल्लाच ठीक राहील, महाराणी म्हणाल्या. ग्वाल्हेरचा किल्ला? बांद्याच्या नवाबाने विचारले. होय, तेथील परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला पाहिजे. राजा आणि त्यांचे 2-3 सरदार इंग्रजांचे पक्षपाती आहेत. सैन्य आणि प्रजा क्रांतिकारकाच्या बाजूने आहे. ग्वाल्हेरात बनवून घेतलेल्या आणि योग्य मोर्चा लावलेल्या प्रचंड तोफा आहेत. मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शेकडो मण दारू, भरपूर खाद्यान्न, इतर युद्ध साहित्य आणि समृद्ध असा कोश आहे. बाईसाहेब, जयाजीराव सहजासहजी आपला प्रस्ताव स्वीकारतील असं वाटत नाही. कदाचित युद्धाचा प्रसंग उद्भवेल. त्यांना इंग्रजांची साथ आहे, रावसाहेब म्हणाले. तेथील अवस्था मला माहिती आहे. आपल्याला विरोध तर होईलच, पण त्यात फारसा जोर नसेल. शिंदे सरकारांचे सरदार माहुकर, बळवंतराव, दिवाण, दिनकरराव यांना वगळता बाकी सर्व सरदार इंग्रजांना हिंदुस्थानातून बाहेर हाकलून लावण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे युद्धाची फारशी भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही, तात्या म्हणाले. महाराणी दूर शून्यात पाहत जणू आपल्याशीच म्हणाल्या. रावसाहेब, आपला लढा एखाद्या विशिष्ट प्रांतासाठी नाही, समस्त हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. आपल्याला कोणाचे राज्य हिसकावून घ्यायचे नाही. स्वतःला स्वातंत्र्य हवे, पण साम्राज्य नकोय. सर्वच स्वकीयांनी यात भाग घेऊन आपल्याला सक्रिय सहकार्य केले पाहिजे. जे असे करायला कचरतील त्यांना देशद्रोही समजून प्रसंगी त्यांच्यावर आक्रमण करावे लागले तरी आपल्याला कोणतेच पाप लागणार नाही. किंबहुना असे राजे महाराजे असले काय आणि नसले काय, काही फरक पडणार नाही. लक्ष्मीबाई म्हणाल्या. बाईसाहेब, सर्वजण तुमच्या म्हणण्याशी सहमत आहेत, परंतु मला असं वाटतंय
की शिंदे सरकारांविरुद्ध पाऊल उचलण्याआधी त्यांच्याकडे दूत पाठवून पाहावा. सामोपचाराने ते ऐकत असतील तर आपसातला संघर्ष आणि आपल्याच लोकांची होणारी प्राणहानी टाळता येईल. रावसाहेब म्हणाले. तुमचा हा विचार स्तुत्यच आहे रावसाहेब. आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. महाराणींनी संमती दिली. कोणाला पाठवायचंय? रावसाहेबांनी विचारले. रावसाहेब, आणखी कोणाला पाठवणार? तात्याखेरीज अशा कामासाठी दुसरी जबाबदार व्यक्ती आपल्याजवळ आहेच कोण? महाराणी म्हणाल्या. क्रांती